पौष महिन्यातील महत्त्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत। दरवर्षी 14 जानेवारीला आपण मकर संक्रांत साजरी करतो। आपल्याकडे 3 दिवस हा सण साजरा केला जातो। 13 तारखेला भोगी, 14 तारखेला संक्रांत आणि 15 तारखेला किंक्रांत असे याला म्हटले जाते। संक्रांत म्हणजे संक्रमण, ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ घेतला जातो। मकर संक्रांतीचं महत्त्व काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी नीलम तुमचं मॅक्स वुमन मध्ये स्वागत करते। मकर संक्रांतीबद्दल अनेक कथा सांगितल्या जातात। मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि सर्व लोकांना सुखी केले। त्या दिवशी सूर्य मकर राशीत होता, म्हणून त्या दिवसाला मकर संक्रांती असे नाव पडले। दुसरी कथा अशी आहे की मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान विष्णूने राक्षसाचा वध करून त्याचे मस्तक मंदार पर्वतात पुरले। राक्षसाचा वध केल्यामुळे वाईट गोष्टी, नकारात्मकता दूर झाली, म्हणून आपण मकर संक्रांतीच्या दिवशी तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असं म्हणतो। एकमेकांमधील नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा दिवस योग्य आहे। मकर संक्रांतीच्या पौराणिक कथेनुसार भगवान सूर्यदेव धनु राशी सोडून मकर राशीत प्रवेश करतात, म्हणजे मकर राशीचा स्वामी शनिदेव आहे। म्हणूनच मकर संक्रांतीत प्रवेश केल्यानंतर सूर्यदेव आपल्या पुत्राला भेटायला जातात असे म्हटले जाते। जाणून घेऊयात मकर संक्रांतीच्या दिवशी काळा पोशाख का परिधान करावा। मकर संक्रांतीपासून दिनमान वाढायला सुरुवात होते। काळोख्या मोठ्या रात्रीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसून निरोप दिला जातो, म्हणून संक्रांतीच्या दिवशी काळे कपडे घातले जातात असे म्हणतात। जानेवारी महिना म्हणजे थंडीचा दिवस, त्यात काळा रंग उष्णता शोषून घेतो। थंडीच्या दिवसात शरीर उबदार राहावे म्हणून मकर संक्रांतीला काळ्या रंगाचे कपडे घालण्याची पद्धत रूढ झाली। काही जण म्हणतात काळा रंग हा नकारात्मकतेचा रंग आहे, तो सहसा शुभ कार्यात घातला जात नाही, पण संक्रांतीमध्ये आवर्जून काळा पेहराव घातला जातो। त्यावर हलव्याचे दागिने घातले जातात, म्हणजे फक्त काळा असे न होता त्यात दागिन्यांच्या रूपात पांढरा रंग एकरूप होतो। शरीराला उष्ण ठेवणाऱ्या तिळाचे सेवन व्हावे म्हणून तिळगुळ खाल्ला जातो। प्रत्येक महिन्यातच संक्रांत येत असते, म्हणजे सूर्याचे एका राशीतून दुसऱ्या राशीत संक्रमण अर्थात मार्गक्रमण होत असते। सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा जी संक्रांत येते ती मकर संक्रांत। यावेळी सूर्याचे दक्षिणायन संपून उत्तरायण सुरू होते, दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो। हा एकमेव हिंदू सण असा आहे जो कॅलेंडरवरती एकाच दिवशी येतो। त्याचं कारण म्हणजे सूर्याच्या स्थानानुसार हा सण येतो आणि बाकीचे सण हे चंद्राच्या स्थानानुसार येत असल्यामुळे त्याची तारीख बदललेली दिसते। अशी ही मकर संक्रांत नात्यामध्ये गोडवाढ निर्माण करणारी। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी मॅक्स वुमनला सबस्क्राईब करायला विसरू नका।